दिवाळीचे 15 ते 20 दिवस खूप सारं चमचमीत, तेलकट, गोड असं खूप सारं मसालेदार जर तुम्ही फराळाचं खाल्लेलं असेल आणि तुम्हाला जर तुमचं आरोग्य सांभाळायचं असेल तर तुम्ही हा सर्व पदार्थ खाऊ देखील शकता। त्याचबरोबर तुमचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी काही वेट लॉसच्या रेसिपी देखील बनवून तयार करू शकता, ज्यामुळे तुम्हाला सर्व पदार्थांचा फराळाचा आनंद देखील घेता येईल। त्याचबरोबर पुढील 10 ते 12 दिवस तुम्ही जर वेट लॉसच्या काही रेसिपीज बनवल्या, जेवणाच्या वेळी त्या रेसिपीज जर खाल्ल्या तर तुमचं जे वाढलेलं वजन असेल ते देखील आटोक्यात येईल आणि आहार देखील पौष्टिक होईल। तुम्ही पाहू शकता ही भेंडी पाहिल्यानंतर तुम्हाला अजिबातही कळणार नाही, ही मसालेदार भेंडी आपण एक थेंबही तेलाचा वापर न करता बनवून तयार केले। छान मोकळी झालेली आहे। करण्याची साधी सोपी पद्धत या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर डाएट करायचं असेल किंवा वेट लॉससाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे आपण वेट लॉसच्या देखील खूप साऱ्या रेसिपीज पाहणार आहोत। नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एक थेंबही तेलाचा वापर न करता छान अशी ही चमचमीत मसाला भेंडी या ठिकाणी तयार करणार। अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। ताजी फ्रेश भेंडी घ्यायची। भेंडी छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर ती हवेशीर फॅन खाली सुकवून घ्यायची, स्वच्छ नॅपकिनने कोरडी करून घ्यायची। त्यानंतर एकतर तुम्ही रेग्युलरच्या पद्धतीने कट करतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेतली तरीही चालणार आहे, परंतु त्यामध्ये भेंडीमध्ये थोडासा चिकटपणा असतो ना, तो चिकटपणा अगदी कमीत कमी यामध्ये निर्माण व्हावा यासाठी अशा पद्धतीने स्लाइस करून मी ती सर्व भेंडी कट करून घेतली। अगदी मोठ्या आकाराची असेल, तुम्हाला 2 भागामध्ये कट करून घ्यायची असेल तरी देखील कट करून घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी लोखंडी कढईचा वापर करून ही भेंडी बनवायची, म्हणजे चवीला खूप छान अशी होते। त्यानंतर गॅस मोठा करायचा, कढई छान अशी गरम करून घ्यायची, गॅस लगेचच कमी करायचा। त्यानंतर त्यामध्ये टाकायची 1 वाटी शेंगदाणे, मंद आचेवर खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे, कारण एक थेंबही तेलाचा वापर करणार नाही, मसाल्यांचा वापर करणार नाही, त्यामुळे भेंडी चवीला छान अशी लागावी यासाठी शेंगदाणे छान असे भाजून घ्या। या ठिकाणी शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहे, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आणि या ठिकाणी ही भेंडी चवीला छान अशी लागावी यासाठी लसूणचा वापर थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये केलेला आहे। त्यानंतर तेलाचा वापर करायचा नाही। कढईमध्ये टाकायचं जिरं थोडंसं जास्त घेतलेलं आहे, एक मोठ्या आकाराचा पोहे खाण्याचा 1 चमचा एवढं जिरं छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचं। आता सर्व प्रोसेस आपल्याला कुठे मंद करायची, गॅसचा फ्लेम हा कुठे मोठा करायचा हे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणारच आहे। मंद आचेवर जिरं छान असं भाजून घेतलेलं आहे। जिरं भाजल्यामुळे भेंडी चवीला छान अशी लागेल। या ठिकाणी जिरं छान असं भाजून झालेलं आहे, लगेचच आपण यामध्ये भेंडी टाकणार आहोत। सर्व भेंडी आपली कढईमध्ये टाकून झालेली आहे। आता ही भेंडी व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची। आता या ठिकाणी जिरं करपू नये, जळू नये यासाठी अगोदर आपण व्यवस्थित असं जिरं या भेंडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ। यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने तुम्ही साधारणतः 1 चमचा आणि वरती पाव चमचा एवढं मीठ टाकू शकता। चमचा लहान आहे त्या अंदाजानुसार मी या ठिकाणी मिठाचं प्रमाण टाकलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही जर मसाला तयार करत असताना त्यामध्ये जर मीठ टाकणार असाल तर या ठिकाणी पोहे खाण्याचा 1 चमचा मीठ टाका आणि अर्धा चमचा मसाल्यामध्ये टाका। आता या ठिकाणी अगदी लहान आकाराचा चमचा होता त्यामुळे 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ सर्व भेंडीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। हे पहा, व्यवस्थित असं मीठ या ठिकाणी लावून झालेलं आहे। त्यानंतर गॅसचा फ्लेम हा ही भेंडी परतवत असताना पूर्णपणे मी मध्यम केलेला आहे। आता पुन्हा एकदा गॅसचा फ्लेम हा मोठा करणार आहे, जेणेकरून या भेंडीमध्ये खूप सारी वाफ तयार होईल आणि भेंडी शिजण्यासाठी त्याची मदत होईल। आता एक गॅस मध्यम ते मोठा केलेला आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर ही भेंडी आणखीन 2 ते 3 मिनिटं छान अशी परतवून घेतली। त्यानंतर अशी एखादी जाळी असलेली झाकणी असेल किंवा डिश असेल तर ती यावर ठेवायची, त्यामुळे काय होईल की यामध्ये पाणी वगैरे डिशचं पडणार नाही आणि भेंडी देखील व्यवस्थित अशी शिजली जाईल।
परंतु ज्यावेळेस असं झाकण ठेवताना त्यावेळेस गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटाच्या अंतराने 3 ते 4 वेळेस तुम्हाला हीच स्टेप फॉलो करायची आहे. झाकण काढून घ्यायचं, भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करायची, पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. अशा पद्धतीने मंद ते मध्यम आचेवर ही भेंडी छान अशी शिजवून घ्यायची. त्यानंतर टाकायची खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे पहा, कोथिंबीर देखील व्यवस्थित अशी मिक्स करून द्यायची. आता या ठिकाणी लोखंडी कढई आहे, तळाशी भेंडी करपू शकते, त्यामुळे अधूनमधून आपल्याला ते हलवत राहायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही झाकण ठेवाल ना त्यावेळेस तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मंद करायचा. फक्त ज्यावेळेस तुम्ही ही भेंडी परतवत असाल त्यावेळेस तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मध्यम ते मोठा करायचा. कधी मध्यम ठेवायचा, कधी मोठा करायचा, अशा पद्धतीने. हे पहा, व्यवस्थित अशी आपण ही भेंडी या ठिकाणी परतवून घेतलेली आहे. आता भेंडीमधील जो चिकटपणा असतो ना तो पूर्णपणे ऑलमोस्ट कमी होत आलेला आहे आणि भेंडी देखील छान अशी शिजलेली आहे. आता हे पहा, छान असं सर्व त्यामधील जो चिकटपणा आहे तो कमी होत आलेला आहे. तोपर्यंत आपण मसाला काढून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी लाल मिर्च पावडर, जी काश्मीरी लाल मिर्च पावडर जी असते ना, बेडगी, काश्मीरी अशा 3 ते 4 प्रकारच्या लाल मिरच्या एकत्र करून त्या हलक्याशात भाजून घेऊन त्यानंतर त्या मी दळून घेतलेल्या आहे, त्या टाकलेल्या आहे. त्यानंतर थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि छान असं आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, कारण जर तुम्ही यामध्ये मसाले वापरण्याचा प्रयत्न केला तर मसाल्यामध्ये देखील तेल असतं, त्यामुळे तेल वापरून आपण ते मसाले भाजलेले असतात, त्यामुळे मसाला न वापरता लाल मिर्च पावडर वापरायची आणि चवीसाठी धना पावडर यामध्ये टाकायची. लसूण थोडासा जास्त टाकायचा. त्यानंतर भेंडीमधील सर्व जे पाणी आहे ते रिलीज झालेलं आहे आणि भेंडी छान अशी मोकळी झाल्यानंतर तुम्ही झाकण ठेवून त्यावर 2 मिनटं वाफ घेतली तरीही चालणार आहे. त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि जो मसाला आपण मिक्सरला दळून घेतलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकायचा. गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा. मंद आचेवर ही भेंडी छान अशी 3 ते 4 मिनटं परतवून घ्यायची आणि परफेक्ट या ठिकाणी आपली ही मसाला भेंडी बनवून तयार झाली. पाहिलं ना, एक थेंबही तेलाचा आपण वापर केलेला नाही आणि परफेक्ट अशी ही भेंडी या ठिकाणी बनवून आपली तयार झाली. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही देखील वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर वेट लॉससाठी पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. नक्कीच त्या रेसिपी लवकरात लवकर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. त्याचबरोबर आणखीन काही टिप्स तुम्हाला हव्या असतील त्या देखील तुम्हाला मी नक्कीच सांगेल. रेसिपी आवडल्यास इथून पुढे येणाऱ्या खूप साऱ्या वेट लॉसच्या असतील, हिवाळ्या स्पेशल पौष्टिक लाडूंच्या रेसिपी पाहायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता माझ्या ज्या नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर येतात त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली ते समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील नक्कीच करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. छान अशी आपली ही मसाला भेंडी या ठिकाणी 0 ऑइलची तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत दुपारी 12 वाजता. धन्यवाद.